नमस्कार. कधी विचार केलाय की प्रामाणिकपणाचा एक छोटासा देखावा किती मोठा गुन्हा लपवू शकतो? आज आपण एका प्राचीन बौद्ध कथेतून हेच रहस्य उलगडणार आहोत. ही कथा एका अशा फसवणुकीबद्दल आहे जी आजही आपल्या आजूबाजूला घडताना दिसते. या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते एका गवताच्या काडीत आणि 100 सोन्याच्या नाण्यांमध्ये दडलंय. चला तर मग या कोड्यात खोलवर जाऊया आणि पाहूया की एका तपस्वीने हा डाव नेमका कसा साधला. तर गोष्ट सुरू होते एका पवित्र आश्रमात, जिथे एक तपस्वी आणि एक जमीनदार भेटतात. पण ही भेट काही साधी नाहीये. यातूनच विश्वासाची आणि फसवणुकीची एक अशी विलक्षण कहाणी समोर येते जी आपल्याला नक्कीच विचार करायला लावेल. ह्या कथेची 2 मुख्य पात्रं आहेत. एका बाजूला आहे जटाधारी तपस्वी, ज्याच्या चेहऱ्यावर साधुत्व आहे पण मनात कपट. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक भला जमीनदार, ज्याचा भोळा विश्वासच त्याच्यासाठी धोकादायक ठरणार आहे. जेव्हा जमीनदार आपली संपत्ती जपायला ठेवण्याची गोष्ट करतो, तेव्हा तो तपस्वी हे आश्वासन देतो. तो म्हणतो की अहो, आम्ही संन्यासी लोक, आम्हाला कोणत्याही भौतिक वस्तूंचा मोह नसतो. आणि याच आश्वासनावर संपूर्ण फसवणुकीचा पाया रचला जातो. आणि ही रक्कम काही लहान-सहान नव्हती. 1-2 नव्हे, तब्बल 100 सोन्याची नाणी. यावरूनच अंदाज येतो की जमीनदाराचा विश्वास किती आंधळा होता आणि घोटाळ्याची व्याप्ती किती मोठी होती. आता गोष्ट एका वेगळ्याच वळणावर येते आणि समोर येतो विश्वासघात. जमीनदाराचा विश्वास जिंकल्यानंतर तपस्वी आपलं खरं रूप दाखवतो आणि गुप्तपणे एक मोठा गुन्हा करतो. सोनं बघितल्या बघितल्या तपस्वीच्या मनात लालच जागा होतो. त्याला वाटतं, अरे वाह, हे इतकं सोनं आहे की माणसाचं अख्खं आयुष्य आरामात निघून जाईल. आणि इथेच त्याच्या मनात पापाचा विचार येतो. तो चोरीचा कट रचायला सुरुवात करतो. तपस्वीची योजना अगदी साधी होती. तो काही दिवस थांबतो, जेणेकरून जमीनदाराचा विश्वास एकदम पक्का होईल. मग तो शांतपणे ती 100 सोन्याची नाणी तिथून काढतो आणि आश्रमापासून दूर रस्त्याच्या कडेला लपवून ठेवतो. आता येतो कथेचा सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, जिथे फसवणुकीचा खरा खेळ सुरू होतो. इथे आपल्याला तो मानसशास्त्रीय डाव दिसतो, जो एका छोट्या अगदी क्षुल्लक गोष्टीवर आधारलेला होता. चोरी तर झाली, आता तिथून निसटायचं कसं? मग त्याने एक अगदी पटण्यासारखं कारण जमीनदाराला दिलं की संन्याशांनी एका जागी जास्त काळ राहू नये. ही त्याची तिथून पळून जाण्याची योजना होती. जमीनदाराचा निरोप घेऊन तपस्वी निघून जातो. पण थोड्याच अंतरावर जाऊन तो अचानक परत फिरतो. आणि का? तर त्याच्या हातात असते गवताची एक छोटीशी काडी. हे एक साधं दिसणारं कृत्य आहे, पण याच क्षुल्लक गोष्टीत संपूर्ण फसवणुकीचं रहस्य दडलेलं आहे. आणि तो जमीनदाराला काय म्हणतोय बघा, की चुकूनही गवताची काडी माझ्या केसांमध्ये अडकून आली होती आणि दान न मिळालेली वस्तू मी ठेवू शकत नाही. म्हणजे बघा, प्रामाणिकपणाचा केवढा मोठा देखावा. या नाट्यामुळे जमीनदाराचा त्याच्यावरचा विश्वास आणखी घट्ट होतो. ह्या युक्तीला आपण गवताच्या काडीचा डाव म्हणू शकतो. यात एका लहान आणि क्षुल्लक गोष्टीबद्दल एवढा प्रामाणिकपणा दाखवला जातो की मोठ्या गुन्ह्याकडे कोणाचं लक्षच जात नाही. हे दिशाभूल करण्याचं एक जबरदस्त तंत्र आहे. हा डाव कसा काम करतो याचे 4 सोपे टप्पे आहेत. पहिला म्हणजे मोठा गुन्हा गुप्तपणे करायचा. मग एक छोटीशी नैतिक अडचण लोकांसमोर उभी करायची. तिसरं, त्या छोट्या गोष्टीबद्दल इतका प्रामाणिकपणा दाखवायचा की लोकांना आश्चर्य वाटेल. आणि शेवटी या नाट्यामुळे समोरच्या व्यक्तीचा विश्वास इतका पक्का होतो की त्याला मोठ्या गुन्ह्याचा संशयही येत नाही. पण म्हणतात ना, प्रत्येक गुन्हेगार काहीतरी चूक करतोच. आणि या कथेतही एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते, जी हा सगळा घोटाळा उघड करते. झालं असं की त्या गावात योगायोगाने बोधिसत्व म्हणजेच एक अत्यंत ज्ञानी व्यापारी आलेला असतो. तो तपस्वी आणि जमीनदार यांच्यातलं हे विचित्र संभाषण ऐकतो आणि त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. बोधिसत्वाच्या मनात एक साधासाच पण खूप महत्वाचा प्रश्न येतो. जो माणूस गवताच्या एका काडीबद्दल इतका विचार करतो, तो इतका प्रामाणिक कसा असू शकतो? हा अतिरेकी प्रामाणिकपणाच त्याला संशयास्पद वाटतो. बोधिसत्व जमीनदाराला फक्त एकच सल्ला देतो, तुमच्या सोन्याची तपासणी करा. जमीनदार धावतच आश्रमात जातो आणि त्याला धक्काच बसतो. खजिना गायब असतो. फसवणूक उघड होते आणि सुरू होतो त्या ढोंगी तपस्वीचा पाठलाग. आणि मग
कथेचा शेवट जवळ येतो, जिथे या फसवणुकीचा पर्दाफाश होतो आणि त्यातून मिळणारा महत्त्वाचा धडा समोर येतो. पाठलागानंतर तो ढोंगी तपस्वी पकडला जातो. त्याला मारहाण केल्यावर तो सगळं काही कबूल करतो आणि त्याने सोनं कुठे लपवलं आहे ती जागा दाखवतो. जमीनदाराला त्याची संपत्ती परत मिळते. आणि तेव्हाच बोधिसत्व ते वाक्य बोलतो जे या पूर्ण कथेचं सार आहे. एका गवताच्या काडीबद्दल एवढी काळजी आणि 100 सोन्याच्या नाण्यांबद्दल एवढी बेफिक्री, या एका वाक्यात ढोंगीपणाचं संपूर्ण चित्र उभं राहतं. ही जुनी गोष्ट असली तरी याचा धडा आजही तितकाच महत्त्वाचा आहे. ह्यालाच आजच्या भाषेत व्हर्च्यू सिग्नलिंग म्हणतात. म्हणजे आपल्या मोठ्या चुका लपवण्यासाठी छोट्या छोट्या चांगल्या गोष्टींचा देखावा करणे. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? पहिलं, दिखाऊ प्रामाणिकपणापासून नेहमी सावध राहायला हवं. दुसरं, जेव्हा कोणी छोट्या गोष्टींवर गरजेपेक्षा जास्त भर देतं तेव्हा ते एक धोक्याचं चिन्ह असू शकतं. तिसरं, मोठी पापे लपवण्यासाठी लहान पुण्यवान कृत्यांचा वापर केला जातो. आणि चौथं, चिकित्सक आणि जागरूक राहिल्यास अशी फसवणूक ओळखता येते. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, आपल्या आजूबाजूच्या जगात, राजकारणात, व्यवसायात किंवा अगदी सामाजिक जीवनात आणखी कुठे अशा लहान सद्गुणांचा वापर मोठे दोष लपवण्यासाठी केला जातो? याचा विचार नक्की करा.